शेतकरी कर्जमाफीची घोषणा राज्याच्या मुख्यमंत्री करण्याची शक्यता आहे। सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे। त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी थकबाकीदार आणि नियमित कर्जदार शेतकऱ्यांची माहिती सहकार विभागाकडून मागवली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। पीक विमा, नुकसान भरपाई, कर्जमाफी अपडेट, लाडकी बहीण योजना आणि शासकीय योजनेची महत्त्वपूर्ण माहिती बघा एकाच व्हिडिओमध्ये। अर्थसंकल्पात कर्जमाफीची धुसळ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांची विधानसभेमध्ये माहिती। शेतकरी कर्जमाफीसाठी राज्यातील थकीत कर्जाची माहिती घेतली जात असून केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांचीच कर्जमाफी होणार असल्याची शक्यता आता व्यक्त होत आहे। मक्का हमीभाव खरेदीला 31 मार्च पर्यंत मुदतवाढ, तर शासनाद्वारे मक्का खरेदी 50,000 टनांनी वाढविली आहे। हमीभावाने मक्का विक्रीसाठी 7/12 उतारावर मक्का पिकांची नोंद असणे आवश्यक। राज्यात कापूस खरेदी 15 मार्च पर्यंत। कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने राज्यामध्ये 15 मार्च पर्यंत कापूस खरेदी करणार असल्याचे स्पष्ट केले आहे। मात्र खासगीमध्ये कापसाचा दर कमी आहे। उन्हाळ्यात सरासरीपेक्षा अधिक तापमानाचा अंदाज, मार्च महिना सुसह्य राहण्याची अधिक शक्यता। महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये या मार्च महिन्यामध्ये उन्हाचा चटका कायम राहण्याची, मात्र उष्णतेच्या लाटा कमी राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे। सुधारित वाणांच्या नावाखाली शेतकऱ्यांना वाटले हायब्रीड। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुधारित ज्वारीच्या नावाखाली चक्क हायब्रीड बियाणांचे वाटप करण्यात आले असून या ज्वारीला बाजारामध्ये दर मिळत नाही। आता वाढीव वीज बिलाचे हप्ते पाडून मिळणार स्मार्ट मीटर, यासाठी 10% सवलत। ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सवलत देण्यात आली असून वीज बिलामध्ये एकूण रकमेमध्ये 10% सवलत देण्यात येत आहे। खताची लिंकिंग केल्यास आता थेट परवाना होणार रद्द। शेतकऱ्यांना वेळेवर आणि योग्य दराने खते उपलब्ध व्हावी यासाठी लिंकिंग करणाऱ्या कृषी सेवा केंद्राचा परवाना आता रद्द करण्यात येईल अशी कृषी खात्याने माहिती दिली आहे। नमो शेतकरी योजनेचे पैसे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांना याच मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। हमीदराने हरभरा विक्रीसाठी नोंदणी सुरू, तुरीला मात्र अल्प प्रतिसाद। हमीभावाने हरभरा व तुरीची विक्री करण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे। हरभऱ्याला 5,875 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव देण्यात आला आहे। हवामान बदलाचा फटका हरभरा व गहू पिकावर बसला आहे। सध्या बदलत्या वातावरणामुळे हरभरा व गहू पिकावरील विपरीत परिणाम होत असून उत्पादनामध्ये घट होण्याची शक्यता। घरकुल लाभार्थ्यांची प्रतीक्षा संपता संपेना। प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी देण्यात येणारे अनुदान खूप दिवसापासून प्रलंबित असल्या कारणाने घरकुल बांधकामांना लागला आहे ब्रेक। तरुणांनो, हातात पैसा खेळता हवाय मग करा हा व्यवसाय। शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी जोडधंदा टाकण्यासाठी शासनामार्फत आर्थिक अनुदान देण्यात येत आहे। टोमॅटो, वांग्याची आवक वाढली, दर घसरले। बाजारामध्ये भाजीपालांची आवक वाढल्याने भावामध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे। भाजीपाला उत्पादक शेतकरी आले संकटात। केळी व कांदा पिकांना 3,000 रुपये प्रति क्विंटलचा हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांची शासनाकडे मागणी। कारण बाजारामध्ये असणाऱ्या कवडीमोल दराने शेतकऱ्यांनी लावलेला उत्पादन खर्चही निघणे आहे अवघड। कांद्याचे भाव गडगडले, शेतकरी संतापले। सोलापूर जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला प्रति क्विंटल 2,000 रुपयांचा हमीभाव जाहीर करावा किंवा कांद्याला अनुदान जाहीर करावा अशी मागणी आता होत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील 1.5 लाख शेतकऱ्यांना अजूनही आहे पीक विम्याची प्रतीक्षा। खरीप हंगाम सन 2025-26च्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांना अजूनही भरपाईची प्रतीक्षा आहे। राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये असणारे कापसाचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। लासलगावी कांद्याची आवक वाढण्याची शक्यता। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला कमाल 1,200 रुपयांचा प्रति क्विंटलचा दर जाहीर झाला असून नवीन कांद्याची आवक वाढली आहे।
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. सोयगावमध्ये 11,000 लाभार्थ्यांना मिळाले आयुष्यमान योजनेचे कवच. 5 लाखापर्यंत मोफत उपचारांची राहणार सुविधा. उर्वरित लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण करण्याचे केले आवाहन. कर्जमाफीचे आश्वासन उचित वेळी पूर्ण करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. कर्जमाफीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफीबाबत योग्य निर्णय घेऊ अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. हरभरा नोंदणी 1 मार्च पासून होणार सुरू. राज्यात हमीभावाने 7,61,000 टन हरभरा खरेदीला केंद्राने मान्यता दिली असून हमीभावाने हरभरा विक्रीसाठी 1 मार्च ते 31 मार्च दरम्यान शेतकऱ्यांना नोंदणी करता येणार आहे. खत अनुदान थेट शेतकऱ्यांना द्यावे. कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांची माहिती. खत अनुदानाच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून सरकार खत अनुदानापोटी 1,70,000 कोटी रुपये कंपन्यांना देण्यात येणार आहे. नमो शेतकरी योजनेचे पैसे आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना याच मार्च महिन्याच्या 15 तारखेपर्यंत मिळणार आहे. ई पीक पाहणीतील कामकाजाला टाळाटाळ. 10 मार्च पर्यंत अंतिम मुदत. यावर्षीच्या रब्बी हंगामातील ई पीक पाहणी अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या झटपट व ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.